व्यासपीठ गावची खबर न्यूज। सावरोली जिल्हा परिषद प्रभागातून राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट, परिवर्तन विकास आघाडी, शिवसेना शिंदे गट, भाजपा, आरपीआय युती यांसह वंचित बहुजन आघाडीसह अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। 27 जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्यावर शिवसेना ठाकरे गटातून उत्तम भोईर व शेकाप पक्षाचे उमेदवार जयवंत संभाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी आपला भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी परिवर्तन आघाडीचे उमेदवार संतोष बेलमारे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं परिवर्तन विकास आघाडीला अधिक बळ मिळालं आहे। तर सावरोली पंचायत समिती गणातून शिवसेना ठाकरे गटाच्या नंदिनी उत्तम भोईर यांनी आपला अर्ज मागे घेऊन परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं सावरोली गणातील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार प्रमिला महेश पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्यानं परिवर्तन विकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांना बळ मिळालं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते उत्तम भोईर व शेकापचे नेते जयवंत पाटील हे आपल्या सहकारी वर्गाला बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी उतरल्यानं या सावरोली जिल्हा परिषद प्रभागात परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या अश्विनीताई पाटील व माजी नगरसेविका वैशाली जाधव यांनी शिवसेना व शेकापच्या दोन्ही उमेदवारांचे आभार व्यक्त करून असाच वाढता आलेख उमेदवारांना विजयापर्यंत पोहोचवेल असा विश्वास व्यक्त केला आहे। आम्ही पक्षाची भूमिका जाहीर करत असताना अधिकृतपणे आमचे जिल्हा तालुका चिटणीस करणारच आहेत, परंतु आम्हाला सावरोली मतदारसंघातील या अगोदरसुद्धा राष्ट्रवादीच्या माध्यमातून चांगली विकास कामं झालेली आहेत। तीच अपेक्षा आम्हाला संतोष भाऊंच्याकडून सुद्धा आहे की ते आमच्या खात्रीने आमच्या या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करणार आहे आणि या विकासाच्या धोरणावर आम्ही भरोसा ठेवून आज मी जिल्हा परिषदचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन माझा डमी उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मागे घेतलेले आणि आम्ही आमचा पाठिंबा संतोष बेलमारे यांनी जाहीर केलेला आणि पक्षाची भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा सांगतो की आमचे तालुका चिटणीस जे कर्जत कालापूरचे चिटणीस आहेत संतोष जंगमते किशोर पाटील उद्या जाहीर करतात। खरं तर बघा, संपूर्ण वातावरण ज्या क्रिटिकल पोझिशनमध्ये आलंय असा जो अपप्रचार होत होता आमच्या या वॉर्डाचा, तर आमच्या बाजूनी कौल येत चाललाय आणि मला खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मताने निवडून येतील आणि ही जिल्हा परिषद राखण्यात आम्हाला यश येईल। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे उत्तम शेठ भोईर जे आहेत यांनीच सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून आज विकासाचं एक पहिलं पाऊल पडत असतानाच लगेच यावेळेला आज जयवंत पाटलांनी शेका पक्षाचे जे त्यांनी जो उमेदवारी अर्ज भरला होता तो सुद्धा मागे घेतला आणि त्यांनी हे पाहिलं तर आज राष्ट्रवादी हा पक्ष विकासाकडे नेणार आहे याचा विश्वास ह्या लोकांनी दाखवला आहे आणि आमचे उमेदवार निवडून येतील आणि या विभागाचा विकास करतील अशी खात्री आता लोकांना पटलेली आहे आणि आमची घोडदौड ही पूर्ण विजयाकडे चाललेली आहे आणि हे दोन्ही उमेदवार आमची खात्रीने निवडून येतील। मी दोन्ही पक्षाच्या त्यांचे जाहीर इथे आभार मानते आणि आपण संपूर्ण प्रचार यंत्रणेत सामील व्हावं अशी त्यांना विनंती करते। धन्यवाद। सावरोली जिल्हा परिषद वार्डामध्ये प्रचाराची यंत्रणा योगाने पुढे जात असताना या ठिकाणी राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडी तयार झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या ठिकाणी मित्रपक्षांच्या सहयोगाने या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा गावागावात फिरत असताना आज आपण तुपगाव असेल, ब्राह्मणआली या ठिकाणी आपण आहोत। या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण दिसत असताना काल शिवसेना उबाटाचे जे उमेदवार होते उत्तम शेठ भोईर यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की उमेदवारी अर्ज घेऊन मी राष्ट्रवादी परिवर्तन आघाडीला पाठिंबा देईल आणि त्याच धर्तीवरती आज शेवटची तारीख असताना शेतकरी कामगार पक्षाचे जयवंत पाटील जे आहेत त्यांनी सुद्धा उमेदवारी आपला अर्ज मागे घेतला आणि आज ते प्रचाराची सामने हे दोन्ही उमेदवार जे होते उबाटाचे आणि शेतकरी कामगारचे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उबाटा या परिवर्तन विकास आघाडीच्या बरोबर असल्याकारणानं या ठिकाणी मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे आणि निश्चितपणाने विश्वास व्यक्त होत आहे या कार्यकर्त्यांकडून की आम्हाला अधिक बळ मिळतं आहे आणि आमची घोडदौड आहे
ती विजयापर्यंत पोहोचेल. आणि या ठिकाणी या निमित्ताने राष्ट्रवादी ज्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत अश्विनीताई पाटील असतील आणि नगरसेविका खोपोलीच्या वैशालीताई जाधव यासुद्धा आल्या होत्या. त्यांनीसुद्धा या शेतकरी कामगार पक्षाचे जे जयंत पाटील आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार होते उत्तम भोईर यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या राष्ट्रवादी शिवसेनेच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केलेला आहे.